नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 20 फेब्रुवारी 2025 रोजी झालेला आहे। एकूण 80 गुणांचा हा पेपर आहे आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 12वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात। प्रश्न क्रमांक 2 मधील संकल्पना चित्रे त्याच नमुना आराखड्यानुसार उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे। आणि चौथी सूचना आहे, प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा। प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्यातील पहिले विधान, जागतिक व्यापार संघटनेची स्थापना टिंबटिंब या वर्षी झाली। योग्य पर्याय आहे 1995। जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1995 या वर्षी झाली। दुसरे विधान, 1960च्या दशकात भारतात कृषी क्षेत्रात टिंबटिंब क्रांती झाली। त्याचे उत्तर आहे हरित। 1960च्या दशकात भारतात कृषी क्षेत्रात हरित क्रांती झाली। तिसरे विधान, राष्ट्रवाद ही टिंबटिंब अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे। त्याचे उत्तर आहे राजकीय। राष्ट्रवाद ही राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे। चौथे विधान, लोकपाल ही संकल्पना टिंबटिंब या देशाकडून घेण्यात आली। उत्तर आहे स्वीडन। लोकपाल ही संकल्पना स्वीडन या देशाकडून घेण्यात आली। पाचवे विधान, सन 1972 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात टिंबटिंब करार झाला। त्याचे उत्तर आहे शिमला। सन 1972 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात शिमला करार झाला। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा। 3 गुणांसाठी आहे। पहिला गट, त्यातील ब पर्यायाची जोडी चुकीची आहे। तामिळ लोकांच्या हक्कासाठी लढा, त्या ठिकाणी SAARC सार्क केलेला आहे, ती चुकीची जोडी आहे। तामिळ लोकांच्या हक्कासाठी लढा LTTE हे उत्तर बरोबर आहे। दुसरा गट, त्यातील चुकीची जोडी आहे ब पर्यायाची। माहितीच्या अधिकाराचा कायदा, त्या ठिकाणी 2008 आहे, ते चुकीचे आहे। योग्य उत्तर आहे 2005। माहितीच्या अधिकाराचा कायदा 2005 असे योग्य उत्तर लिहायचे आहे। पुढे आहे तिसरा गट। तिसऱ्या गटातील क पर्यायाची जोडी चुकीची आहे। योग्य जोडी आपण त्या ठिकाणी लिहिलेली आहे। पहा, त्या ठिकाणी आफ्रिका ऐवजी दक्षिण पूर्व आशिया असे हवे होते, आपण उत्तर दुरुस्त करून लिहिलेले आहे। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 4 गुणांसाठी आहे। पहिले विधान, मास्त्रिक्ट करार संदर्भ, त्याचा अ पर्याय बरोबर आहे युरोपियन संघ। पुढे आहे दुसरे विधान, साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशाच्या संदर्भात वापरली जाते, त्याचा ब पर्याय बरोबर आहे चीन। तिसरे विधान, आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो, त्याचा ब पर्याय बरोबर आहे महिला सक्षमीकरण। आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो, महिला सक्षमीकरण। चौथे विधान, चारू मुजुमदार यांच्याशी निगडित आहेत, त्याचा अ पर्याय बरोबर आहे नक्षलवादी चळवळ। प्रश्न पहिल्यातील ड प्रश्न, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा। 4 गुणांसाठी आहे। पहिले विधान, भारत सरकारचा विचारगट म्हणून कार्य करणारा व सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देणारा आयोग। उत्तर आहे नीती आयोग। दुसरे विधान, समाजात भीती धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर, दहशतवाद। 3, लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग, संकल्पना आहे सहभागयुक्त लोकशाही। आणि 4, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएट रशिया यांच्यातील संघर्ष, शीतयुद्ध। पुढे आहे प्रश्न पहिल्यातील ई प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा। 4 गुणांसाठी आहे। पहिला गट जो आहे बिमस्टेकचे सदस्य, त्यातील गटात न बसणारा शब्द आहे अमेरिका।
दुसरा गट फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, इंटरनेट. गटात न बसणारा शब्द आहे इंटरनेट. तिसरा गट हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, गरिबी. गटात न बसणारा शब्द आहे गरिबी. चौथा गट कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, महामंडळ. गटात न बसणारा शब्द आहे महामंडळ. प्रश्न दुसऱ्यातील अप्रश्न. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. 4 गुणांसाठी आहे. सार्क संघटनेचे सदस्य भारत, नेपाळ, श्रीलंका, भूतान, पाकिस्तान. कोणतेही 4 तुम्हाला 4 चौकटीत लिहायचे आहेत 4 गुणांसाठी. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न. खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. या ठिकाणी नकाशा देण्यात आलेला आहे. सोव्हिएट रशियामधील पूर्वीचे देश. प्रश्न क्रमांक 1. सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर उदयास आलेल्या कोणत्याही 5 देशांची नावे लिहा. या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेले आहे. एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, बेलारूस, युक्रेन. प्रश्न तिसरा. खालील विधाने बरोबर की चूक ते सकारण लिहा. एकूण 7 विधाने दिलेली आहेत. कोणत्याही 5 विधानांची तुम्हाला बरोबर की चूक सांगून सकारण लिहायचे आहे 10 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 गुण मिळतील. पहिले विधान. जागतिकीकरणात बिगर राजकीय घटकांचे महत्त्व कमी झाले आहे. दुसरे विधान. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्यालय कोणत्याही एका राष्ट्रात नसते. तिसरे विधान. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. हे विधान बरोबर आहे. त्याचे कारण पाहू. उत्तर. वरील विधान बरोबर आहे, कारण महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापनेच्या वेळी देण्यात आली. चौथे विधान. संयुक्त राष्ट्रांचे स्त्रियांसाठीचे दशक सन 1986 मध्ये सुरू झाले. हे विधान चूक आहे, कारण संयुक्त राष्ट्रांच्या स्त्रियांसाठीचे दशक सन 1976 ते 1985 या कालावधीत होते. आपण त्या ठिकाणीच उत्तर लिहिलेले आहे. विधान 5. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. हे विधान बरोबर आहे. त्याचे कारण पाहू. हे विधान बरोबर आहे, कारण परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सर्व भारतीय एकत्र आले. ही भावना राष्ट्रीय एकात्मतेस पोषक आहे. पुढे आहे 6वे विधान. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. हे विधान चूक आहे, कारण 1990च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. विधान 7. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. हे विधान बरोबर आहे, कारण सुशासनात समाविष्ट परिणामकारकता आणि कार्यक्षमता या तत्वात ही कृती समाविष्ट आहे. बघा, 7 विधानांपैकी कोणत्याही 5 विधानांचे चुकी बरोबर सांगून सकारण लिहायचे होते. आपण विधान 3 ते विधान 7 पर्यंत चुकी बरोबर सांगून सकारण स्पष्ट केलेले आहे. प्रश्न 4. खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. 5 पैकी कोणत्याही 3 विधानांचा सहसंबंध स्पष्ट करायचा आहे 9 गुणांसाठी. पहिला सहसंबंध आहे शीतयुद्धाचा शेवट, नव्या राष्ट्रांचा उदय. दुसरे आहे जागतिकीकरण संस्कृती. उत्तर. जागतिकीकरण संस्कृतीचे वाहक आहे. समाजात व्यक्तिवाद व भौतिकवाद वाढला आहे. पारंपरिक मूल्यांपेक्षा आधुनिकीकरण व पाश्चिमात्यीकरण ही मूल्ये अधिक महत्त्वाची वाटू लागली आहेत. खानपानमध्ये बर्गर व पिझ्झासारख्या परकीय खाद्यपदार्थांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. तिसरे विधान आहे गरिबी विकास. उत्तर. गरिबी म्हणजे मिळकतीचा आणि उत्पादन साधनांचा अभाव. गरिबीमुळे शिक्षणाचा अभाव असतो. त्यातूनच मागासलेपणा उद्भवतो. दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचे उद्दिष्ट अशा दुर्लक्षित घटकांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे आहे. त्याद्वारे त्यांचे दारिद्र्य दूर होऊन त्यांच्या विकासाचा मार्ग खुला होईल. देशाच्या आर्थिक विकासासाठी दारिद्र्य निर्मूलनाला प्राथमिकता दिली जाते. स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारताने दारिद्र्य निर्मूलनाद्वारा आर्थिक विकासाच्या उद्दिष्टांचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे भारतातील दारिद्र्याचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत गेले आणि भारताने आर्थिक विकासात मोठा पल्ला गाठला आहे. चौथ्या विधानातील सहसंबंध आहे जम्मू काश्मीर, सीमापार दहशतवाद. आणि 5वे विधानाचा सहसंबंध स्पष्ट करायचा आहे भारत अलिप्ततावाद. उत्तर. स्वातंत्र्योत्तर कालखंडात आंतरराष्ट्रीय राजकारणातील गटबाजीमध्ये सहभागी होणे हे भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांशी विसंगत होते.
भारताच्या आर्थिक विकासासाठी जगातील सर्व देशांचे सहकार्य प्राप्त करणे महत्त्वाचे होते. आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य भारताला हवे होते. म्हणून प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंद्वारा पुरस्कृत अलिप्ततावादाचे धोरण भारताने स्वीकारले. बघा, 5 विधानांपैकी आपण जागतिकीकरण, संस्कृती, गरिबी, विकास आणि भारत अलिप्ततावाद या विधानांचा सहसंबंध स्पष्ट केलेला आहे. प्रश्न 5वा, खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे 12 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 4 गुण मिळतील. प्रश्न पहिला, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीचा मानवी जीवनावर परिणाम झाला आहे. दुसरा प्रश्न, पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या विधानाशी मी सहमत आहे, कारण पर्यावरण संरक्षण करणे म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे. त्यासाठी पर्यावरणाची होणारी हानी रोखली पाहिजे. उपलब्ध असलेली ऊर्जेची साधने मर्यादित आहे. त्यांचा बेसुमार वापर केल्यास ती संपुष्टात येतील. म्हणून ऊर्जेचे पर्यायी स्रोत विकसित करणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धन करण्यात आल्यास आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करून पुढील पिढींच्या गरजा भागवण्याची क्षमता टिकून राहील. पर्यावरण संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास प्रदूषण, पाण्याची कमतरता आणि जैविक विविधतेचा ऱ्हास उद्भवेल. पुढे आहे तिसरे विधान, दहशतवाद ही जागतिक समस्या आहे. चौथे विधान, ई प्रशासनाने शासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. या विधानाशी मी सहमत आहे, कारण ई प्रशासनाच्या आधी तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी नागरिकांना तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे. ई प्रशासनामुळे स्वहस्ते माहितीची मागणी राहत असलेल्या ठिकाणाहून करता येते. शासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या तक्रारींची विनाविलंब दखल घ्यावी लागते आणि विविध निर्णय घ्यावे लागतात. अशा प्रकारे ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. आणि 5वे विधान आहे, भारत ही उगवती सत्ता आहे. या विधानाशी मी सहमत आहे, कारण 20व्या शतकात चीन आणि भारताचा समावेश उगवत्या सत्तात करण्यात येऊ लागला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा जगात दुसरा मोठा देश आहे. तो जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. तसेच भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आण्विक, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. यामुळे जगातल्या सर्वात मोठ्या 20 अर्थव्यवस्थाच्या व्यासपीठावर म्हणजे G20 फोरममध्ये भारताला स्थान मिळाले आहे. सर्वाधिक दराने वृद्धिंगत होणाऱ्या जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश करण्यात येतो. म्हणजेच भारत एक उगवती सत्ता आहे. 5 विधानांपैकी कोणत्याही 3 विधानांविषयी तुमचे मत मांडायचे होते. त्यापैकी आपण प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 अभ्यासला आहे. प्रश्न 6, खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 10 गुणांसाठी. एकूण 4 प्रश्न दिलेले आहेत. 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न, युरोपियन महासंघाचे कार्य कसे चालते? दुसरा प्रश्न, जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा. तिसरा प्रश्न, भारतातील महिलांपुढील समस्या स्पष्ट करा. आपण तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. पहिली समस्या आहे आर्थिक असमानता. भारतातील सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे स्त्री पुरुषांमधील वेतनातील दरी. त्याचबरोबर श्रमिकांच्या बाजारपेठेतील महिलांची टक्केवारी 28.2 इतकी कमी आहे, तर तुलनेने पुरुष 78.8% आहेत. दुसरी समस्या आहे तस्करी आणि शोषण. 2013 साली संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ आणि गुन्हे विभागाने सादर केलेल्या अहवालात भारतीय महिलांचे जबरदस्तीने विवाह करण्यासाठी तस्करी केले जात असल्याचे म्हटले आहे. यात पुढे असे नमूद केले आहे की त्यांचे बहुतेक वेळा शोषण केले जाते, त्यांचे मूलभूत हक्क डावलले जातात, त्यांना मोलकरीण म्हणून राबवून घेण्यात येते आणि कालांतराने परित्यक्त केले जाते. तिसरी समस्या आहे साक्षरतेचे प्रमाण. भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. 2011च्या जनगणनेच्या अहवालानुसार पुरुषांमधील साक्षरतेचे प्रमाण 82.14% आहे, तर महिलांमधील प्रमाण 65.46% आहे. आणि चौथी समस्या आहे राजकीय प्रतिनिधित्व. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत आणि राज्यातील विधानमंडळामध्ये महिलांचे असलेले अत्यल्प प्रमाण ही समस्या राहिलेली आहे. चौथा प्रश्न आहे राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठीची राज्याची भूमिका स्पष्ट करा. उत्तर, सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून राज्य त्यांची राष्ट्रीय ओळख निर्माण करते. लहान लहान प्रदेश अथवा राजकीय, सामाजिक वा सांस्कृतिक गटांचे एकत्रीकरण करून राज्य राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करते. राज्य आणि जनता यामध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी लोकांची स्थिती व त्यांची इच्छा, आकांक्षा जाणून घेते. चौथे, सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करतील अशी काही उद्दिष्टे व मूल्ये विकसित करते. नागरिक ज्यावेळी समान मूल्ये आणि प्राधान्यक्रम जपतात आणि परस्परांशी संवाद साधतात
त्यावेळी राष्ट्र एकसंध राहते. बघा, प्रश्न 6व्यामधील 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची होती. आपण प्रश्न 3रा आणि प्रश्न 4था या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न 7वा. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट लिहा. 10 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 2 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, सुशासनाची खाली दिलेली मूल्ये स्पष्ट करा. 1 आहे सहभागात्मक, 2 पारदर्शकता, 3 कायद्याचे राज्य, 4 सहमतीदर्शक, 5वे मूल्य आहे उत्तरदायित्व. आणि दुसरा प्रश्न आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा. भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था. पहा विद्यार्थी मित्रांनो, हाच प्रश्न मार्च 2022 व जुलै 2022 मध्ये देखील विचारण्यात आलेला होता आणि आता मार्च 2025 मध्ये देखील विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ज्याही 12वीच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. मी उत्तर वाचत नाही, उत्तर मोठे आहे, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. तुम्हीच व्हिडिओ थांबवून उत्तर व्यवस्थित वाचायचे आहे. भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची पॉलिटिकल सायन्स या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.